मोठ्या बातमीला आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे की शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी गडावरती हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिकेडिंगचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला। काल शिवनेरी गडावर जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं होतं ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं समोर आलं आणि हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे तिघही होते। या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग उभारण्यात आलेले होते, मात्र सुरक्षेसाठी उभारलेल्या या बॅरिकेड्सचाच धोका निर्माण झाला होता। त्यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेतच होतं। मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचे पूर्व पश्चिम असे लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असे सुरक्षितरित्या लँड केलं। हेलिकॉप्टर उतरल्यानंतर पायलटने संबंधित विभागाला याबाबत माहिती दिली आणि ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स हटवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या घटनेनंतर सगळीकडेच गावागावात पारावरती देखील मोठी चर्चा आहे, कारण यापूर्वी देखील काही घटना ज्या आहेत हेलिकॉप्टर लँडिंगच्या संदर्भातल्या असतील त्या अपघात होता राहिलेले आहेत। त्यामुळे मोठी चर्चा होताना दिसते। अशावेळी आता पुन्हा एकदा हे हेलिकॉप्टर जे ते लँड होत असताना बॅरिकेडिंगचा मोठा अडथळा या ठिकाणी येत होता। हे आधीच हे बॅरिकेडिंग तिथं म्हणजे त्याची उभारणी करत असताना पोलिसांच्या किंवा सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आलं नाही का? यामध्ये जे तज्ज्ञ असतात ज्यांच्या माहितीतनं खरं तर हेलिपॅड तयार करण्यात येतात त्यांची मदत घेण्यात आलेली नव्हती का, किंवा त्यांचा देखील या सगळ्याच्यात अंदाज चुकला होता का, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होतात। पण मंत्री महोदयांच्या एक प्रकारे सुरक्षेशीच हा खेळ असल्याचं आता बोललं जाऊ लागलं आहे। त्यामुळे हेलिकॉप्टर जे ते सुरक्षित लँड होणं महत्त्वाचं होतं, पण यामध्ये जर कुठे बॅरिकेडिंगचा अडथळा निर्माण झाला असता तर हेलिकॉप्टरला देखील या सगळ्या याच्यातनं मोठी इजा निर्माण झाली असती आणि काही घटना जी ती घडू शकली असती। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सचिन, हे हेलिपॅड तयार करत असताना या बॅरिकेडिंगचा अडथळा तिथे येऊ शकतो हे यापूर्वी लक्षात आलं नव्हतं का? खरं तर शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरती प्रचंड अशी गर्दी होत असते आणि या गर्दीच्या सुरक्षेस्तव हे बॅरिकेड करण्यात आलं होतं। खरं तर शिवनेरी किल्ला जर पाहिला तर शिवनेरी किल्ल्यावरती अत्यंत कमी जागा शिल्लक आहे। शिवकुंज इमारत आणि शिवजन्मस्थळ याच्यामध्ये 2 इमारती आहेत आणि त्याच्यामध्ये हे हेलिपॅड आहे। अत्यंत निमुळत्या जागेत हे हेलिपॅड आहे आणि त्यातच हे बॅरिकेड केल्यामुळे हेलिकॉप्टर उतरण्याला त्याचा अडथळा निर्माण झाला होता। त्या हेलिकॉप्टरच्या पायलटला ते लक्षात आल्यामुळे त्यांनी काही काळ हेलिकॉप्टर हे हवेतच स्थिर ठेवलं व हेलिकॉप्टरची दिशा बदलून हे हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे अनर्थ टळला आहे। खरं तर पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत किंवा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिवजयंतीच्या अगोदरही या ठिकाणाची पाहणी केली होती, हेलिकॉप्टर उतरवण्यापूर्वीही ही पाहणी केली होती, मात्र त्यांच्या ही बाब निदर्शनास आलेली पाहायला मिळत नाहीये। अशा वेळी आपण बघतोय अखेर पायलटने प्रसंगावधान दाखवलं। मुळात लँडिंगची दिशा जी त्यांनी बदललेली आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणूयात की हेलिकॉप्टर सुखरूप जे ते व्यवस्थित लँड होऊ शकलं। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।